राज्यासह देशात शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध आणि आक्रोश यात्रा किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून काढण्यात येणार आहे। संसदेत शेतकरी लोकांची बाजू मांडणारे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांना आणि 141 खासदार यांना निलंबित करणारे भाजपा हुकुमशाहीचे सरकार यांना झोपेतून जागे करण्यासाठी ही यात्रा असणार आहे। महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा शिवजन्मभूमीपासून होणार मोर्चाला सुरुवात। चला तर पहा कसं असणार शिवनेरी ते पुणे मोर्चाचे नियोजन। 27 तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं शिवनेरीपासून तर पुण्यापर्यंत शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। हा मोर्चा थेट शिवजयंतीच्या शिवजन्मभूमीतून शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुतळ्याला त्या ठिकाणी मानवंदना देऊन या यात्रेची आक्रोश यात्रेची सुरुवात होणार आहे। आणि ही यात्रा थेट कलेक्टर ऑफिसला पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याची सांगता होणार आहे। याची सुरुवात खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी होती आहे। या जुन्नर तालुक्यातून होत असताना 27 तारखेला सकाळी या ठिकाणी महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल, हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन सगळे कार्यकर्ते सगळे शेतकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। शिवनेरीपासून याची सुरुवात झाल्यानंतर ही बनकर फाटा, ओतूर, आळे फाटा, नारेंगाव आणि नारेंगाव नंतर कळंबपर्यंत जुन्नरचे आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहे। आणि या जो काय मोर्चा आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी काय आजची परिस्थिती आहे, मग कांद्याचा प्रश्न असेल, आज बघितला असेल तर कांद्याच्या परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। दुधाचे बाजारभाव असतील, आज सोयाबीनला बाजारभाव नाहीत, भाजीपाल्याला बाजारभाव नाही आणि या सगळ्याचा जो काय शेतकऱ्यांचा संताप आहे किंवा या शेतकऱ्यांमध्ये आता ज्या पद्धतीचे म्हणजे सरकार ज्या पद्धतीचं शेतकऱ्यांसाठी जे काही धोरण घेते, खरं तर ते कुठंतरी शेतकऱ्यांना संपवण्याच्या दृष्टीने घेतलं जाते। याच्यासाठी हा आक्रोश मोर्चाची सुरुवात या ठिकाणी जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी होते आणि आम्ही सर्व मंडळी महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना घेऊन या मोर्चात सहभागी होणार आहोत। विघ्नहर साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर, शरद पवार राष्ट्रवादीचे अनंतराव चौगुले, शिवसेना तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तुषार थोरात यासह जुन्नर तालुका महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मुख्य संपादक अय्यूब शेख तेज तुफान, नारायणगाव। स्वागत आणि सर्वांना जय महाराष्ट्र। आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की अखंड हिंदुस्थानात शेतकरी ज्याला आपण बळीराजा म्हणून संबोधतो, ज्याला जगाचा पोशिंदा म्हणून आपण संबोधतो, त्या शेतकऱ्यावरती मागच्या 8-10 वर्षामध्ये प्रचंड नैसर्गिक आणि कृत्रिम किंवा सरकारी अरिष्ट आलेले आणि शेतकऱ्याची आजची परिस्थिती बघता महाराष्ट्राचा विषय सांगायचा तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या कोणत्याही कृषी मालाला बाजार नाही, कांदा असेल, दूध असेल, इतर तरकारी असेल, या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। बाजारभाव नसल्यामुळं शेतमालाचे पैसे होत नाहीत आणि पैसे होत नसल्यामुळं शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे। म्हणजे असं म्हणतात की राजाने मारलं आणि पावसानं झोडपलं तर दात कुणाकडे मागायची। आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं हालापेष्ट आहे, मागच्या या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये कांद्याच्या प्रश्नावरती आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब कांद्याच्या संदर्भामध्ये चर्चा व्हावी, सुप्रियाताई सुळे शिवसेनेचे खासदार आणि अमोलजी कोल्हे या सगळ्यांनी कांद्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा व्हावी म्हणून वेळ मागितला। परंतु आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की देशातले संसदेतले 150हून अधिक खासदार निलंबित केले गेले, त्यामुळे त्यांना तिथं ते प्रश्न मांडता आले नाही। म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या विभागाचं जे नेतृत्व करत आहेत त्यांनी एक संकल्पना मांडली, महाविकास आघाडीने एक संकल्पना मांडली की जे शेतकऱ्यांचे प्रश्न जर आम्हाला संसदेत मांडता येत नसतील, विधानमंडळात त्याची दखल घेतली जात नसेल, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जनतेच्या माध्यमातून रस्त्यावर घेऊन जाऊ आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू, अशा प्रकारचा एक संकल्प पुढे आला आणि त्या माध्यमातून शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जाते। येत्या 27 तारखेपासून त्या शेतकरी आक्रोश मोर्चाचं नियोजन होते आणि त्याची सुरुवात
किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीच्या पायथ्यापासून शिवजन्मभूमीतून होते. सकाळी 8 वाजता शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून या शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात होणार आहे. जुन्नरमधून हा शेतकरी आक्रोश मोर्चा बनकर फाटा ओतूर या ठिकाणी रॅली होईल. आळे फाटा या ठिकाणी छोटीशी सभा होईल. तिथून पुढे नारायणगाव या ठिकाणी छोटीशी कोपरा सभा होईल. नंतर हा मार्ग आंबेगाव तालुक्यामध्ये म्हणजे कळंब मंचर राजगुरुनगर त्याचप्रमाणे चाकण केंदूरला मुक्काम असणार आहे. पुढे शुक्रापूर मांडवगण फराटा निरवी दौंड इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर बारामती उरुळी कांचन हडपसर आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 30 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ आंबेडकर पुतळ्याजवळ जाहीर सभा महाविकास आघाडीच्या नेत्यांची होणार आहे. त्यामध्ये देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते कदाचित संजयजी राऊत असतील किंबहुना आदित्यसाहेब ठाकरे असतील, काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय नानाजी पटोले साहेब जे प्रदेश अध्यक्ष आहेत, बाळासाहेबजी थोरात, हे नेते शेतकऱ्यांना संबोधित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जागृती करण्याचं काम करणार आहेत. तर या आपल्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांना म्हणजे जुन्नर आंबेगाव किंबहुना या ज्या 3 लोकसभा मतदारसंघातून म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ, बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये या आक्रोश मोर्चाची सांगता होणार आहे. माझी सगळ्या शेतकरी बांधवांना किंबहुना नागरिकांना विनंती आहे, देशामध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीचं राज्य चाललेलं आहे त्याला जाब विचारण्यासाठी किंवा त्याच्यावरती आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. माझी तमाम सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपले प्रश्न आता आपल्यालाच हातात घ्यावे लागतील आणि या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या शेतमालाला बाजार मिळवण्यासाठी किंबहुना आता आपण पाहिलं की दुधाला फक्त जे सरकारी डेऱ्यांमध्ये दूध घातलं जाते त्यालाच फक्त 5 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 80% अधिक दूध हे खाजगी डेऱ्यांना जाते. म्हणजे खाजगी डेरेत दूध घालणाऱ्यांना ते अनुदान मिळणार नाही. म्हणजे एका प्रकारे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. अशा प्रकारच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं या शेतकरी आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे, शेतकऱ्यांना विनंती की या मोर्चामध्ये 27 तारखेला हा जुन्नरमध्ये सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी सर्व नागरिकांनी सकाळी 8च्या अगोदर शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आपला आक्रोश आपले प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आहे. खासदारांचे जे आता तो राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे, पण अटल बिहारी वाजपेयींचं खूप एक चांगलं स्लोगन आहे, माझ्याकडे ते आहे. मी तुम्हाला ते खरं तर हा विषय शेवटी लोकशाहीमध्ये संसद असेल किंवा विधानमंडळ असेल हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची ही सभागृह आहेत. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथं जाऊन आपल्या परिसरातल्या नागरिकांचे प्रश्न मांडतात. अटल बिहारी वाजपेयींनी खूप चांगलं म्हटलं होतं, जहाँ विरोध और विरोधियों को गद्दार मानने का भाव होता है वहाँ लोकतंत्र समाप्त होता है और तानाशाही का उदय होता है. मला वाटते सन्माननीय भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी खूप वर्षापूर्वी हे म्हटलं होतं. सत्तेवर असताना म्हणू द्या, सत्तेवर नसताना म्हणू द्या, पण अटल बिहारी वाजपेयी एक वेगळं असं व्यक्तिमत्व या देशातलं होतं. आपण सगळ्यांनी पाहिलंय, सत्तेत असू द्या सत्तेत नसू द्या, पण जे त्यांनी म्हटलंय ते आता सत्यात उतरतंय की काय अशी परिस्थिती सध्या लोकशाहीच्या या मंदिरामध्ये लोकशाहीमध्ये घडताना आपण सगळेजण पाहतोय. लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. शेतकरी बघा, आम्ही या पूर्वकाळात देखील ज्या वेळेला कांद्याचं एक्सपोर्ट बंद केलं, कांदा काही फार महाग झालेला नव्हता, कांद्यावरती एक्सपोर्ट ड्युटी लावली, 40%हून अधिकची एक्सपोर्ट ड्युटी लावली. शेतकऱ्याला 2 पैसे मिळायला लागले होते कधीतरी, पण या सरकारने तो तुघलकी निर्णय घेतला आणि शेतकऱ्याच्या कांद्याचे बाजारभाव कोसळले. आज देखील कांद्याचे भाव काय फार झालेले नव्हते, तरी देखील सरकारनं लोकसभेची निवडणूक तोंडापुढे ठेवूनच हा निर्णय घेतला. शहरी मतदारसंघ त्यांनी वाढवलेत, शहरी मतदार वाढवलेत आणि त्यांना त्या लोकांनी मतदान करावं. कांद्याचे भाव जर वाढले तर आपल्या सगळ्यांना माहिती की एक काळ असा होता किंवा एक परिस्थिती अशी आली होती, कांद्याच्या भावामुळं भाजपचं सरकार गडगडलेलं होतं आणि कदाचित ती भीती भाजपच्या मनामध्ये असेल आणि म्हणून त्यांनी कांद्याची निर्यात बंद केली. आज शेतकऱ्याची अवस्था काय, कांद्याचे भाव काय आहेत आपण सगळे हे खरं तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचा
प्रयत्न सरकारी दरबारी त्यांनी मी 5 वर्षामध्ये कायम करत आलेले आहे. वेळोवेळी आम्ही ते पाहिलेलं आहे का शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. संसदेत बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर ते पुढं रस्त्यावर येत असतील तर आम्ही त्यांच्या मागं नक्कीच असणार आहोत. रस्त्यावर जे आता आठवण झाली त्यांना, जे आता 5 वर्ष झाले आणि आता ते रस्त्यावर उतरतात. साहेब त्याचं मी तुम्हाला पहिल्यांदा जो मोर्चा झाला त्याचं नेतृत्व देखील अमोल कोल्हे यांनी केलं. 4 महिने नाही ऐका, खासदार संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांना पहिल्याच टर्ममध्ये 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की अनेक प्रश्न त्यांनी साधारणपणे 47,000 कोटी रुपयांची कामं त्यांनी या मतदारसंघामध्ये मंजूर केलेली आहेत. खाली फिरायला आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, विधानसभेचे सदस्य आहेत, परंतु शेतकऱ्याचा आवाज हा संसदेमध्ये मांडायचा असतो म्हणून त्यांनी संसदेमध्ये आवाज मांडलेला आहे. शेतकऱ्यांचा बैलगाडाची शर्यती असताना आपण पाहिलं की त्यांनी त्याच्यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत. इंद्रायणी मेडिसिटीचा त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. साधारणपणे 300 एकरवरतीच हा प्रोजेक्ट आहे. हा प्राथमिक मंजुरी त्याला मिळालेली आहे. अशी अनेक कामं खासदार संसदरत्न खासदार अमोल कोल्हे साहेबांनी केलेली आहेत. पूर्वी शेतकऱ्यांचं काय असायचं, पूर्वी एक म्हण होती, आपल्या शेतकऱ्याचा एक हात नांगरावर पाहिजे आणि एक हात दिल्लीत पाहिजे. आम्ही शेतकरी हे आम्ही नांगरतो, आमचा एक हात म्हणजे आम्ही नांगरणी करतो, आमची शेतीची मशागत करतो, शेती पिकवतो, आणि आमचा दुसरा हात म्हणजे डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब ते संसदेमध्ये आमचे प्रश्न मांडतात. त्याचा आम्हाला अभिमान आहे. माऊलींना अभिमान याचा आम्हाला गर्व आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न, सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे, हे तुम्हाला मान्य आहे? तुम्हाला शंका आहे सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे, मला 100% शंका आहे. कारण तुम्ही मागच्या वेळेला स्वतंत्रपणे प्रयत्न केलेला होता. शेरकरांच्या नेतृत्वावर विग्नरचा कारखाना चांगला सुरू आहे का? सरळ प्रश्न आहे. तुम्हाला शंका आहे का? आम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांना खात्री आहे की सत्यशील दादांच्या नेतृत्वाखाली कारखाना चालू. धन्यवाद. तुम्हाला शंका आहे का? नाही, माझं उत्तर मला मिळालं. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.